जगद्गुरु तुकोबराय महाराज आलेल्या जीवाला प्रत्येकाला स्वतःचा उद्धार होण्याकरता महाराज जो असणारा मोक्ष प्रदान करणारा जो मार्ग आहे ना त्या मार्गाला जाण्याचं दिग्दर्शन करणारा अभंग शब्दशः भाव आलिया संसारा ओठा वेग करा दादा अरे जन्म मिळालाय विठा वेग करा आता इथून माग तुम्हाला कळलं नाही ना इथून तरी पुढं उठा वेग करा आलिया संसाराला आला जन्माला आला दादा महाराज आम्हाला नेमकं उठा वेग करा आलोय संसारा मग आम्हाला नेमकं उघड सांगा आम्हाला पैशाचे ठोकताळे करतेत पण परमार्थाचे ठोकताळे कर नाही आम्हाला सरळ सांगा तो कोबराय म्हणते स्पष्ट सांगतो शरण जाऊ दारा पांडुरंगा अरे जगाचा मालक असणारा या मालकाला दादा शरण जा महाराज अहो आम्हाला काही कमतरता असेल तर देवाला शरण जाऊ आमचं इथं एवढं मोठं धरण आहे 50 फूट काही जमीन लागत नाही खडक लागत नाही आम्हाला कशाला शरण जायला सांगायला तो कोबराय म्हणले अरे हे तुझं काही खरं नाही रे देह हे काळाचे देह सुद्धा काळाचा आहे अरे ज्याच्यावर तू मजा करतोस ना ती मजा आहे पैसा आहे ना धन कुबेराचे कुबेराचं धन आहे आणि देह काळाचा आहे धन कुबेराचं आहे इथं तुझं काही सुद्धा नाहीये मग महाराज मग हे हाय तरी कोणाचं हा देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे हे तरी सांगा तो कोबराय म्हणतात देता देवविता नेता नेवविता अरे देणारा सुद्धा माझ्या जगाचा मालक आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा जगाचा मालक आहे रे विनाकारण महाराज तू ह्याच्यात बसू नको येथे याची सत्ता तिथं तुझी सत्ता घेऊन जाणारा आणणारा देणारा घेणारा तो आहे तिथं तुझं काहीच नाहीये मग महाराज आम्ही हाईत तरी कसे तो कोबराय म्हणजे फक्त आणि फक्त बुजवून करून तुला इतर वाट लावलंय निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताला तुला केलंय महाराज बैल गाडी वडायलेत मध्ये कुत्र चाललंय म्हणजे कुत्र्यामुळं गाडी नाहीये निमित्ताला तू आहेस आणि हे माझं म्हणजे म्हणण्यामध्ये तो का म्हणे म्हणून व्यर्थ गेला कसा की म्हणून दादा माझं म्हणण्यामध्ये व्यर्थपणा गाजवू नको दादा कारण हे असणार देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे अभंगाचा सरळ भाव विठाला